नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक आगामी कुंभमेळा पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासन आणि राज्य सरकारकडून विविध विकास कामं सुरू आहेत। आज नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री तथा कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन हे नाशिक दौऱ्यावर आलेत। आज ते त्र्यंबकेश्वरमध्ये जाऊन सिंहस्थ कुंभमेळ्याच्या विकास कामांची पाहणी करणार आहेत। सध्या ते बसमधून त्र्यंबकेश्वरकडे रवाना झालेले आहेत। गेल्या वेळी प्रचंड गर्दी झाली होती, त्याचा त्रासही अनेक वाहन चालकांना सहन करावा लागला होता। त्यामुळे आज आपण खास सिंहस्थ कामाचा आढावा घेण्यासाठी बसने जात असल्याची माहिती स्वतः मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे। आज आम्ही थोडी शिस्त लावलेली आहे। गेल्या वेळी खूप गर्दी झाली होती, ट्रॅफिक जाम झालं होतं आणि त्र्यंबकेश्वरला म्हणजे आता खूपच गर्दी झाली होती। तसे पोलिसांनी सुरक्षेची व्यवस्था बघितली आणि या वेळेला मात्र मीटिंग घेऊन बैठक घेऊन जिल्हाधिकारी स्वतः आहेत, एसपी साहेब या ठिकाणी आहेत आणि आम्ही सर्वांनी ठरवलं की गाड्या पुढे जाऊ द्यायच्या नाही। त्या कुणाची असेल आमच्या जरी असल्या तरी इथे गाड्या थांबवायच्या, इथून बसमधून प्रवाशांना पाठवायचं आणि म्हणून आम्ही सुद्धा आता गाड्या या ठिकाणी थांबवलेल्या आहेत त्र्यंबकेश्वरच्या अलीकडे आणि सर्व बसने पुढे जात आहोत। ब्रह्मगिरीला आमचा कार्यक्रम आहे, मोठा वृक्षारोपणाचा कार्यक्रम आहे, अतिशय मोठा कार्यक्रम या ठिकाणी आहे। माननीय राजेंद्र सिंगजी या ठिकाणी आलेले आहेत आणि म्हणून आम्ही आता बसने तिकडे निघालेलो आहोत। एकूणच आज मंत्री गिरीश महाजन हे त्र्यंबकेश्वरमध्ये आले असून ते अगदी बारकाईने आगामी कुंभमेळ्याच्या विकास कामांची पाहणी करणार आहेत। तसेच या विकास कामांची पाहणी केल्यानंतर ते पुढील कामे तात्काळ मार्गी लावावी अशा सूचना देखील यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना देणार असल्याची माहिती आहे। त्यामुळे मंत्री गिरीश महाजन अधिकाऱ्यांना आज विकास कामांबाबत काय सूचना देणार आहेत हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।